बरं ते रेशीमची जी आळी आहे ती हेल्दी झाली की नाही ते पाहण्यासाठी काय टेक्निक? याच्यावरती समजा आपण 16 दिवस त्यांचं प्रॉपर फीडिंग चालत असतं. म्हणजे जे की आता सध्या आपली बॅच चालू आहे, तर चौथा मोड उठल्यानंतर आज तिसरी फीडिंग टाकलेली मी सकाळी. आता रात्री चौथी फीडिंग टाकणार आहे. आता रेशीमच्या नियमनुसार जर म्हटलं तर चौथा मोड उठल्यानंतर पूर्णपणे त्या 12 फीडिंग खातात, म्हणजे 6 दिवस, दिवसाला 2 फीडिंग. तर ह्यानंतर त्यांचं सॅम्पल आलेलं असतं. मग आपण काय करतो, आता जवळपास रँडम कोणती आळे विचारतो. 100 FDL ची आपली बॅच असेल तर 55 ते 60,000 आळे असतात. त्याच्यातला आपण रँडम कोणती आळे उचलतो. मोबाईलचा समजा टॉर्च जर ऑन केला, त्या टॉर्चवरती आपण आळी ठेवतो. आता ही जर आळी ठेवल्यानंतर जेवढी ती नित्तळ झालेली असते, म्हणजे पांढरी झालेली असते, तेवढं तिचं सॅम्पल आलेलं असतं. जेवढी हिरवी असते तेवढी ती आणखी पाला खाणारी असते. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपण याचं सॅम्पल बघतो. सॅम्पल आल्यानंतर आपल्याला जर वाटलं की थोडी हिरवी आहे, तर आपण फिडिंग टाकून त्या चंद्रिका टाकत असतो. मग त्या कोस तयार करतात. ज्यांचं सॅम्पल आलेलं असतं त्या पालाच्या वरती चढतात, चंद्रिकावर कोस तयार करतात. पण ज्यांचं सॅम्पल नाही आलेलं त्या पाला खातात आणि मग चंद्रिकावर तयार करतात. म्हणजे आज आपण चंद्रिका टाकला तर ते उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत चढतात.